नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर सुहास अमृतकर, सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला. मित्रांनो, आपण दुग्धव्यवसाय करतो. दुग्धव्यवसाय करताना दुग्धव्यवसायामध्ये खनिज मिश्रण म्हणजे आपल्या गायीला म्हशीच्या आहारामध्ये खनिज मिश्रणाचा अंतर्भाव करणे हे फार महत्त्वाचं असतं. का महत्त्वाचं असतं मित्रांनो? जेव्हा आपण दुग्धव्यवसाय करून राहिलो तेव्हा आपल्याला खूप साऱ्या समस्या येतात. आपल्या गाई म्हशी ज्या आहेत त्या गाई म्हशी माझावर येत नाही, त्या इकडून तिकडून माझावर येतात तर फळत नाही. आपल्या गाईंचं दूध कमी असतं. आपल्या गाईच्या दुधामध्ये फॅट किंवा SMS ची मात्रा कमी असते. अशा विविध ज्या काही समस्या आहे या समस्यांना आपण सामोरं जात असतो. आणि याचंच एक सगळ्यात महत्त्वाचं कारण, कदाचित सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आपल्या गायीमध्ये कुठेतरी खनिज मिश्रणाची कमतरता झालेली असू शकते. आता खनिज मिश्रण म्हणजे काय? खनिज मिश्रण म्हणजे ज्यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, झिंक आहे, कोबाल्ट आहे, सेलेनियम आहे, मॅग्नीज आहे, असे विविध जे काही खनिज असतात त्याचा अंतर्भाव या खनिज मिश्रणामध्ये असतो आणि याचा परिणाम आपल्या जनावरांच्या आरोग्यावर होत असतो. आता जसं उदाहरण घ्यायचं जर झालं, समजा एक दूध देणारी जी गाय आहे किंवा म्हैस आहे, 1 लिटर दुधामध्ये साधारणतः 1.25 ग्राम एवढं कॅल्शियम असतं आणि साधारणतः 1 ग्रामपर्यंत त्याच्यामध्ये फॉस्फरस असतं. म्हणजे आपल्या गाईचं जर समजा दूध उत्पादन 20 लिटरपर्यंत जर असेल तर साधारणतः 25 ते 30 ग्राम कॅल्शियम आपल्या दुधातून चाललं आहे, साधारणतः 20 ग्रामपर्यंत फॉस्फरस दुधातून चाललं आहे. आणि या दुधातून जेव्हा ते दुधातून बाहेर पडून राहिलं, शरीरातून बाहेर पडून राहिलं, त्यावेळेस त्याची कुठेतरी कमतरता आपल्या गाईमध्ये म्हशीमध्ये या खनिजांची होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला आपल्या जनावरांच्या आहारामध्ये खनिज मिश्रणाचा अंतर्भाव करायचाच आहे. आता द्यायचं किती खनिज मिश्रण? आपल्या गाईला साधारणतः 40 ग्राम खनिज मिश्रण द्यायचं आहे. आपल्या म्हशीला साधारणतः दिवसभरामध्ये 50 ग्राम खनिज मिश्रण द्यायचं आहे. सकाळी अर्ध, संध्याकाळी अर्ध, अशा प्रकारे या खनिज मिश्रणाचा अंतर्भाव आपण आपल्या जनावरांमध्ये करू शकतो. खनिज मिश्रणाचा जेव्हा अंतर्भाव आपण आपल्या जनावरांच्या आहारामध्ये जेव्हा आपण करून राहिलो तेव्हा त्यांचं आरोग्य सुधारतं. त्यांच्यावर जो ताण असतो, प्रसूतीचा ताण आहे किंवा जे विविध ताण आहे, उन्हाचा ताण आहे, याच्यापासून त्यांचं संरक्षण होतं. दुधाच्या उत्पादनामध्ये फरक पडतो, फॅटमध्ये फरक पडतो, SNF फरक पडतो आणि एक प्रकारचा आर्थिक फायदा आपण जेव्हा खनिज मिश्रणाचा उपयोग करतो तेव्हा आपल्या शेतकरी मित्रांना मिळत असतो. धन्यवाद.